तब्बल 15 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्याला जोडणाऱ्या घोडाझरी उपकालव्यात प्रथमच पाणी सोडण्यात आलं. या ऐतिहासिक घटनेमुळे हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. पाणी सोडण्यात आल्यानंतर अवघ्या 9-10 तासातच तळोधी बाळापूर परिसरातील ओव्हाळा गावाजवळ या कालव्याला मोठं भगदाड पडून तो फुटला. कालव्या फुटल्यामुळे वेगानं बाहेर पडलेलं पाणी आजूबाजूच्या शेतात शिरलं. संध्याकाळी 5:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत तब्बल 3 तास पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू राहिल्यानं शेतातील धान पीक आणि पेंढ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या दुर्दैवी घटनेमुळे पाण्याची प्रचंड नासाडी झाली असून धान पिकासह इतर पिकांनाही मोठा फटका बसलाय. यंदा नागभीड तालुक्यात पावसानं उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी आधीच विवंचनेत होते आणि अनेक ठिकाणी रोवणीही पूर्ण झाली नव्हती. अशा बिकट परिस्थितीत कालव्याच्या निकृष्ट बांधकामामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा मोठं संकट ओढवलं असून शासनानं या तातडीनं या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.